रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मंडणगड यांच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार मंडणगड तहसील कार्यालयासमोर बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ठिय्या आंदोलन आज सकाळी 10 वाजल्यापासून आयोजित करण्यात आले होते। महाविहार ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करावे, 1949चा कायदा रद्द करावा, बिहार सरकारचे अत्याचार व लाठीचार्ज थांबवून दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत व जुनी समिती रद्द करून बनतेंची नवीन समिती बनविण्यात यावी या प्रमुख मागण्या होत्या। या ठिय्या आंदोलनात राज्य कार्यकारिणीचे सदस्य दलित मित्र कोकणचे ज्येष्ठ नेते दादासाहेब मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भंते यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे, तालुका अध्यक्ष नागशेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, कार्याध्यक्ष संदेश खैरे, जिल्हा संघटक विजय खैरे, युवक अध्यक्ष संकेत तांबे, सचिव संकेश कासारे, कोषाध्यक्ष गौरव मर्चंडे, प्रसिद्धी प्रमुख विधान पवार यांनी यशस्वी केला। या आंदोलनात प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीपजी काकडे साहेब व जिल्हा अध्यक्ष प्रीतमजी रोके साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, तथागत भगवान बुद्धांचा जय असो, तथागत भगवान बुद्धांचा जय असो। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच राहणार, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी आए शांति से, अभी आए शांति से। बहुतांना न्याय मिळालाच पाहिजे, ये काला कानून रद्द करो, 1949 ॲक्ट रद्द करो, BTC ॲक्ट रद्द करो। नीतीश कुमार होश में आओ, केंद्र सरकार होश में आओ। बहुतांना न्याय मिळालाच पाहिजे, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच राहणार, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। त्या मार्गदर्शनाखाली त्याच पद्धतीने आमच्या तालुक्याचे अध्यक्ष नागशेन तांबे, सरचिटणीस रामदासजी खैरे, कार्याध्यक्ष संदेशजी खैरे, जिल्ह्याचे संघटक विजय खैरे, कार्यकारी सदस्य किरण पवार, आमचे सल्लागार या ठिकाणी भगवानजी खैरे, शंकरबाबा पवार, सूर्यजी तांबे, आमचे युवक अध्यक्ष संकेत तांबे, सचिव संकेत कासारे, कोषाध्यक्ष गौरव मर्चंडे, उपाध्यक्ष आमचा सचिन, या ठिकाणी किरण पवार, मनोहर बाबा, अशा असंख्य मंडळी, तालुक्यातले आजीमाजी सगळेच पदाधिकारी यांनी आज बिहार राज्यातील महाबोधी महाविहार या ठिकाणी असलेले जे बोधी महाविहार आहे, या ठिकाणी ब्राह्मणांच्या मुक्तीतून हे विहार व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे। परंतु गेल्या मार्च महिन्यापासून 12 मार्चपासून या आंदोलनाला गती मिळालेली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी दिनांक 17 तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन घेण्याचे आदेश दिले होते। पक्षाचा संपूर्ण पाठिंबा या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास आहे आणि त्याचाच भाग म्हणून मंडणगड तालुक्यामध्ये आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन अशा प्रकारचं आंदोलन घेतलं गेलं। या ठिकाणी विशेषतः बौद्ध धर्माचे आमचे धम्मगुरू आदरणीय भंतेजी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। या आंदोलनाची भूमिका एवढीच आहे की बोधगया टेम्पल ॲक्ट 1949चा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि या देशामध्ये सर्व धर्मांचे असण्याची प्रार्थना स्थळं आहेत की त्या धर्मियांच्या स्वाधीन करून तिथे त्या धर्मियांचं व्यवस्थापन आहे। परंतु एक वेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर बोधगया इथे असणारं महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते बौद्ध विहार मात्र बौद्धांच्या ताब्यात नसून गैर बौद्धांच्या ताब्यात आहे
आणि त्या ठिकाणी बुद्धाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन बुद्धाच्या विचाराच्या विरोधातील कर्मकांड त्या ठिकाणी चालू आहे आणि हा सगळा चुकीचा प्रकार आहे. हा जो कर्मकांडाचा प्रकार आहे ब्राह्मणी व्यवस्थेने जे लागू केलेला आहे, चालू ठेवला आहे, त्यातून हे बोधी महाविहार मुक्त व्हावं हा आमच्या आंदोलनाचा भाग आहे. या आंदोलनाच्या सपोर्टार्थ मंडणगड तालुक्यातील अनेक आमचे धम्मबांधव धम्म भगिनी या ठिकाणी रक्तदान उन्हात उपस्थित होऊन पाठिंबा दिलेला आहे. हे आंदोलन केवळ या तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून या देशाच्या पलीकडे जाऊन जगातले असणारे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्राची सुद्धा मागणी आहे की महाबोधी महाविहार या ठिकाणी बौद्धगयाला अनेक देशाची बौद्ध विहार आहेत आणि त्या बौद्ध विहारांच्या परिसरामध्ये जे कर्मकांड चालतं त्याला विरोध हा पूर्ण जगातून होत आहे. जगामध्ये मॅसेज यायला आहे की धर्मस्थळ हे बौद्धांचं जरी असलं, प्रेरणास्थान बौद्ध धर्मियांचं असलं तर इथं होणारं कर्मकांड हे ब्राह्मणी व्यवस्थेने सुरू केलेलं आहे आणि त्याची जनजागृती होऊन खऱ्या अर्थानं या आंदोलनाला गती देण्याचं काम सुरू झालं आहे. आणि या आंदोलनामध्ये अनेक सामाजिक राजकीय संघटना आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. भविष्यामध्ये बौद्ध म्हणून जागतिक स्वरूपात देश स्वरूपात जो निर्णय होईल, आंदोलनाची दिशा ठरेल त्या पद्धतीने मंडणगड तालुका RPI आंदोलनात सहभागी होईल. हे आंदोलन शांततेत कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु शांततेत आंदोलन करून सुद्धा आमची मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या आंदोलनं ही तीव्र आणि क्रांतीचे आंदोलन असतील आणि त्यातून होणारे दुष्परिणाम आहेत ते मात्र या प्रशासनाला त्याला सामोरं जावं लागेल. आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून बिहार सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची प्रार्थनास्थळं, इतर धर्मियांची प्रेरणास्थळं त्या धर्मियांच्या ताब्यात दिली आहेत, त्याच पद्धतीनं बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे अक्षरात असावं, त्यातलं व्यवस्थापन हे पूर्णपणे बौद्ध समाजाचं असावं अशा प्रकारच्या रास्त मागणीसाठी हे आंदोलन आमचं सकाळपासून चालू आहे. आता थोड्या वेळामध्ये हे आम्ही आमचं निवेदन, आमची मागणी माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, माननीय नामदार, माननीय मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून, माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत. या देशाचे पंतप्रधान यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. बिहार राज्याचे राज्यपाल असतील, बिहार राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे आम्ही हे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पाठवणार आहोत आणि या निवेदनाची दखल घ्यावी. जय भीम.